नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जे विद्यार्थी MSBTचा डिप्लोमा करतायत तर त्यांचा अप्लाइड मॅथमॅटिक्सचा म्हणजेच M2चा पेपर जो आहे हा 28 तारखेला आहे आणि त्याचे IMP क्वेश्चन्स जे आहेत तर त्याच्या नोट्स मी डायरेक्टली तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर मोस्ट ऑफ द स्टुडंट्स याच्यामधनंच पास झालेले आहेत. मागच्या वर्षी एका मुलीला 70 पैकी 70 मार्क मिळालेले आहेत या नोट्सचा यूज करून. ओके, त्यामुळे मी तुमच्यासाठी एकदम फ्रीली अवेलेबल करून दिलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तर गुगलवरती bcsir.com टाकायचं आहे. ठीक आहे, bcsir.com टाकल्यानंतर तुम्हाला अशी लिंक या ठिकाणी ओपन होईल. ओपन झाल्यानंतर इथे सर्चमध्ये तुम्हाला अप्लाइड मॅथ्स टाकायचा आहे किंवा तुमच्या सब्जेक्टचा कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्च केल्यानंतर पहिलीच लिंक तुम्हाला या ठिकाणी येईल किंवा लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी बघा पूर्ण जे टॉपिक आहेत तुम्हाला युनिट वाईज या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही सिम्पली काय करायचं आहे, तर याच्यावरती जाऊन तुमची PDF जी आहे ही डाउनलोड करायची आहे. या नोट्सचं क्रेडिट हे आमच्या कॉलेजमधील सर MD टेकाळे सर आहेत त्यांना देत आहे, कारण त्यांच्या नोट्स आहेत त्या विथ त्यांच्या परमिशननुसारच मी तुमच्याशी हे शेअर करते. ओके, तर बघा हे अशा पद्धतीनं तुम्हाला नोट्स बघायचे आहेत आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे, तर प्रत्येक एक्झाममध्ये बघा फर्स्ट क्वेश्चन जो विचारला जातो तो पहिला क्वेश्चन असतो. दोन मार्काचे जे क्वेश्चन्स असतात तर ते सर्वच्या सर्व कव्हर केलेले आहेत. ही जर PDF सगळ्यात शेवटी आहे बघा, है ना. तर 8 मार्क तुम्हाला एकदम इझिली मिळून जातील. 2-2 मार्काचे जे क्वेश्चन आहेत ते. या लिंकवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्टली PDF ओपन होईल आणि इथे बघा 2 मार्काचे क्वेश्चन जे आहेत याच्या बाहेरचे क्वेश्चन्स येणार नाही. तर तुम्ही हे क्वेश्चन करून जा, तुम्हाला याच्यामध्येच 2 मार्काचे क्वेश्चन जे असतात ते सर्वच्या सर्व या ठिकाणी येतील. ओके, याची प्रॅक्टिस केल्यानंतर आता सरांनी बघा ऑर्डर इन डिग्री हा तर क्वेश्चन येतोच ना. प्रत्येक क्वेश्चन जे येणारे आहेत एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कळतील या हिशोबाने सरांनी एक्सप्लेन केलेले आहेत. आय होप तुम्हाला समजेल. आता फॉर एक्झाम्पल म्हणून आपण काय करूया, तर ऑर्डर अँड डिग्रीचा क्वेश्चन जो आहे प्रत्येक एक्झाममध्ये काय होत असतो, येतच असतो. ओके, आता हे इक्वेशन आहे, तर ऑर्डर कोणती आणि डिग्री कोणती. तर काय करायचं, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो आहे हा चेक करायचा पहिले. या ठिकाणी कोणता आहे, d2y/dx² आणि त्याची पॉवर जी असते त्याला म्हणतो आपण डिग्री, याला ब्रॅकेटमध्ये म्हणतो. आता याची डिग्री किती आहे, काही नाही म्हणजे 1 आणि ही ऑर्डर काय असते, तर D2 आहे त्याच्यामुळे ही ऑर्डर किती आली त्याची 2, डिग्री किती आली त्याची 1. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. बरेच मुलं काय करतात, या ठिकाणी याची पॉवर 3 आहे म्हणून या ठिकाणी डिग्री किती लिहितात 3, त्यामध्ये त्याचं चुकतं. तर ज्या डेरिव्हेटिव्हची हायेस्ट ऑर्डर असेल, हायेस्ट ऑर्डर D2, आता d3y/dx³ असता तर या ठिकाणी ऑर्डर किती केली असती 3. ठीक आहे, बट या ठिकाणी ऑर्डर 2 आहे. आता या एक्झाम्पलमध्ये बघा सेम, हायेस्ट ऑर्डर किती आहे 2 आणि डिग्री किती आहे त्याची 1. आता या केसमध्ये चेक करा, ऑर्डर किती आहे 2 आणि त्याच्या डिग्री किती आहे त्याची 2, है ना. सिमिलरली अशा प्रकारचा जर क्वेश्चन आला तर या ठिकाणी बघा डिवाइड बाय 3 आहे, सॉरी डिवाइड बाय 2 आहे, म्हणजेच काय हे अंडर रूटमध्ये येतं. अशा वेळेस काय करायचं की रिमूव्ह फ्रॅक्शन फर्स्ट. हे जे आहे अपॉन 2, 3/2 म्हणजे 2 आपल्याला पाहिजे का, तर नाही. मग हे रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करू, दोन्ही साईडनं स्क्वेअर करूया. मग इकडे पण मल्टिप्लाय 2 करू आणि याची पॉवर पण किती होईल 2. 2 गेट्स कॅन्सल. मग काय राहील आपल्याला, याची क्यूब राहील आणि इकडे d2y/चा स्क्वेअर है ना, म्हणजे याची ऑर्डर 2, डिग्री 2 है ना. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचे आहेत, प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. आता या ठिकाणी पण बघा सेम आहे, इथे काय दिलेलं आहे, स्क्वेअर रूट आहे. म्हणजे याचा रिमूव्ह करण्यासाठी आपण बघा स्क्वेअर रूट म्हणजे किती असते, तर त्याची पॉवर असते 1/2. म्हणजे काय करावं लागेल, दोन्ही साईडनं स्क्वेअर करायचं. दोन्ही साईडनं स्क्वेअर केल्यानंतर है ना, अशा पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाऊ शकतात किंवा जातात, है ना. तर हे सिम्पल सरांनी
खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काय केलेलं आहे, एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, है ना. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. हां, तर असे प्रत्येक जे युनिट आहे त्या युनिट वाईज सरांनी काय केलेले आहे या ठिकाणी सिम्पली तुम्हाला PDF करून दिलेले आहेत. जसं की नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे, डिफरन्शियल इक्वेशन आहे, है ना. डिफायनाइट इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, है ना. इनडिफायनाइट इंटिग्रेशन, हे सर्व या ठिकाणी तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हर केलेला आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मॅथमध्ये कोणत्या टॉपिकवरती जर पाहिजे असेल तर तसं कमेंट करा. मी त्यावरती लगेच या आर्टिकलमध्ये ॲड करून देईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.